दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. चला चॅलेंजर माहीम संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायचं आहे आणि त्यानंतर महिकावती वॉरियर्स चॅलेंजर माहीम चला दोन संघ डीसी थँक्यू. चॅलेंजर माहीम संपूर्ण संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. 2025 माहीम मित्रमंडळ देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून कबड्डीचा थरार आणि पहिली मॅच चॅलेंजर माहीम विपक्ष महिकावती वॉरियर्स. संघमालक आपल्या संघासोबत राहतील. चॅलेंजर माहीम संघनायक आपल्याला बघायला मिळत आहेत सन्माननीय चतनदा म्हात्रे साहेब आणि महिकावती वॉरियर संघाचे आदरणीय कल्पकजी पाटील साहेब. चॅलेंजर माहीम चला वेळ जास्त घेऊ नका. चला एंट्री करायची आहे. चॅलेंजर माहीम महिकावती वॉरियर्स. बाजुओं में दम धरती हिला देंगे हम. महिकावती वॉरियर्स. त्याला संपूर्ण पंच कमिटी दाखल होताना वेलकम. थँक्यू. सन्माननीय सुहास म्हात्रे सरांना मी विनंती करतोय की आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आपण यायचं आहे. मोटीम कॅप्टन या टॉस केला जाईल. आदरणीय प्रजंत्रजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दरम्यान नुकताच आपण बघतायत माजी कबड्डीपटू आदरणीय दामोदरजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम. बाळाभाऊ या नावाने खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि स्टार्ट होईल. इट इज कॉल चॅलेंजर माहीम संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः मैदान घेतलेलं आहे. कसं वाटतं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी व्यासपीठ मिळते. कलागुणांना वाव देण्याची एक संधी आहे. काय म्हणशील आणि कशी तयारी केली? पहिला तर सर्व क्रीडा रसिकांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी इकडे येऊन हा मैदानाची शोभा वाढवला आहे. आणि सर्व आपले मान्यवर आहेत सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपले जे नाही ठीक आहे थँक्यू. काय म्हणशील या स्पर्धेची किती वाट बघतोय आणि आता 2025 काय तयारी केली संघानं आणि जे व्यासपीठ तुम्हाला मिळते काय म्हणशील आपल्या
माही मित्र मंडळ ज्यांचं एक अप्रतिम नियोजन आहे आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून एक व्यासपीठ दिले जाते, काय म्हणशील, कसं मनोगत व्यक्त करशील? सर्वप्रथम मी माहीम मित्र मंडळ आयोजित त्यांनी जे कबड्डी आयोजित केलं आहे त्यांना मी थँक्यू बोलेल, कारण एक स्टेज तयार झाला आहे त्यानिमित्ताने सर्वांना एकत्र येता येते. आणि ठीक आहे, तयारी तर सगळ्यांचीच होती, त्याच्यामुळे अजून काय नाही, जे होईल ते ग्राउंडमध्येच होईल. बस बाकी थँक्यू. तर दोन्ही संघांना का मॅच इंटरेस्टिंग होईल, बेस्ट ऑफ लक. आणि लाईनअप करून राहायचं. मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण सर्वांना सदिच्छा द्यायच्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, सन्माननीय श्री उद्धवजी सुर्वे साहेब, माननीय सो प्रीती अरुण पाटील मॅम, मुकेशजी करबेट साहेब, नार्ले सर, कल्पकजी पाटील साहेब, चेतनदादा म्हात्रे साहेब, सुहासजी म्हात्रे सर कुठे असतील प्लीज आपण यायचं आहे. मनीषजी पाटील सर, आमच्या नंदरजी वर्तक सरांचा, नंदनजी दामोदरजी पाटील साहेब, शुभेच्छा देताना 2025 माहीम मित्र मंडळ आयोजित एक दिवसीय कबड्डी प्रीमियर लीग देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघतायत एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. अतिशय सुंदर असं दृश्य, सर्वांचा शुभ आशीर्वाद खेळाडूंना मिळतोय. एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. एक भव्य व्यासपीठ माहीम मित्र मंडळ दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देते. त्यासाठी संपूर्ण माहीम मित्र मंडळ आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, हक्काची अशी स्पर्धा कुठली असेल तर माहीम मित्र मंडळ आयोजित देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. यंदाचं 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये आपण बघतोय पहिली मॅच चॅलेंजर माहीम विपक्ष महिकावती वॉरियर्स. बोथ कॅप्टन्स, तोपर्यंत आपण करूया गणपती बाप्पाला वंदन आणि नंतर करूया समालोचन कार्याला स्टार्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, तमाम मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आपण वळतोय मॅच कडे. हॅलो, कुमारी वेदिका किशोर मेरे, वेदिका किशोर मेरे व्यासपीठावर मी निमंत्रित करतोय. उत्कृष्ट कबड्डीपटू आहे आणि सोनोपंत दांडेकरच्या 17 ते 19 वर्ष वयोगटामध्ये गोळाफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि पुढच्या विभागीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. मी विद्यमान आमदार राजेंद्रजी गावित साहेबांना विनंती करतोय, आपल्या समाजाची आणि आपल्या भागातील होतकरू मुलगी आहे आणि तिचं एक स्वप्न आहे साहेब, ती जे काय खेळ खेळते कबड्डी किंवा म्हणा ह्याच्यामध्ये, तर सहज एकदा तिचं अभिनंदन करायला गेलं असं की काका मला पोलिसांमध्ये भरती व्हायचं आहे आणि सुर्वे साहेब इथे आहेत, तर आपल्याकडनं तिला मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला खात्री आहे की आमच्या माहीम गावातली एक ही होतकरू मुलगी आणि क्रीडापटू नक्कीच पोलीस भरतीमध्ये असेल आणि ह्याच पिसड तिचा आम्हाला सन्मान करता येईल, सत्कार करता येईल. तर मी गावित साहेबांना विनंती करतोय की असं ह्या कुमारी वेदिका किशोर मेरे हिचा यथोचित सन्मान करायचा आहे. तुला खूप खूप तुझं अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वेदिकासाठी. निलेश निलेश वेदिकाचे खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच तुला सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि तुझं स्वप्न पूर्ण होईल. धन्यवाद साहेब. मी शंकर नार्ले यांना विनंती करतोय की आपल्या व्यासपीठावर उपलब्ध असलेले माजी क्रीडापटू, कबड्डीपटू, अगदी वयाच्या 50 नंतर पण ही व्यक्ती कबड्डी खेळायची आणि उत्तम कबड्डी खेळायची असे आमचे लाडके दामोदर पाटील म्हणजे बाळाभाऊ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या बाळाभाऊंसाठी. एक बुजुर्ग कबड्डीपटू, जोरदार टाळ्या बाळाभाऊंसाठी.
तसेच हरिश्चंद्र केवस्कर एक सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या पुदगी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. नीलमताई यांना मी विनंती करतोय की हरिश्चंद्र केवस्कर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं. दरम्यान पहिली मॅच चॅलेंजर माहीम विपक्ष महिकावती वॉरियर्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर थोडंसं थांबायचं. हॅलो. सागर पाटील व्यासपीठाजवळ यायचं मी विनंती करतो. सागर पाटील, तुषार राऊत आपणही व्यासपीठावर यायचंय. सागर पाटील, चैतन्य या लवकर या. चैतन्य चैतन्य वर्तक, तुषार राऊत विनंती आहे आपल्याला. एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू आपण बघताय चैतन्य भरतक यांचा शुभाग म्हणताना सागर वेलकम. पाटील यंदा मात्र ते आपल्याला खेळताना दिसणार नाहीये. सागर पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. सागर पाटील. मी सरपंच महोदया प्रीतीताई पाटील यांना विनंती करते की सागर पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संजोत संजोत जरा फोटो. आणि दोन्ही संघनायक पहिल्या हाफमध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. जर तो धन्यवाद. सक्सेस झाला तर कंटिन्यू राहील याची आपण नोंद घ्यायची. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण मॅच कडे. कबड्डी कबड्डीचा आवाज आणि इथे पहिली रेड बघायला मिळते. मैकावती वॉरियर्स संघाकडनं सूर्यकसा पदाला आदित्य. फुल हाऊस आहे. बोनस अवेलेबल असेल. अतिशय सुंदर पायला गटी टिपण्याचा प्रयत्न आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतायत विपुल आणि इथे थोडस अननेसेसरी टॅकल. यज्ञेशला जावं लागतं या ठिकाणी ऑफकोर्ट. तेजस नंबर 18 एक उत्कृष्ट असा रेडर आपल्याला बघायला मिळतोय. मैकावती वॉरियर्स संघाच्या कोर्टवरती प्रथमतः काही मिनिटं काही क्षण एक दुसऱ्याला आजमावण्यामध्ये जात आहेत आणि त्यानंतर ऍक्टिव्ह होतोय डिफेन्स आणि रेड मधला येणारा पॉइंट. इथे मात्र यज्ञेश. बघूया पंच काय सांगतायत. किती पॉइंट पंच सांगतील या ठिकाणी किती पॉइंट. आणि सुपर डुपर 4 पॉइंट रेड. अतिशय सुंदर पलटवार बघायला मिळतोय. जबरदस्त व द्वंद्व. यज्ञेशने 4 गडी आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत आणि आघाडी घेतली 3 गुणांची. बघूया इथे मात्र सुंदर विंदेश नंबर 3चं जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. युवा जोश आहे. सळसळत रक्त आहे. आणि बघूया इथे चॅलेंजर माहीमच्या कोर्ट वरती चुकी झाले विपुलकडनं आणि घेतला एक पुनश्च पॉइंट. बोनस प्लस पॉइंट. यज्ञेश मागच्या रेडचा हिरो ज्यांनी एक तरारक स्टार्ट दिलंय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान मिळवलंय. पहिल्या रेडमध्ये ज्यांनी 4 पॉइंट तोच यज्ञेश पुनश्च 2 चेन आपल्याला बघायला मिळत आहेत. तेजसने मारली होती पहिली रेड. आता यज्ञेश येत आहेत. एमटी रेड 10 मिनिटाचा हाफ असेल याची नोंद घ्या आपण. अतिशय सुंदर नियोजन आणि युवा खेळाडू आपण बघतायत. एक सफल यशस्वी असा रेडर. अतिशय सुंदर लेफ्ट इन मध्ये त्यांचा अटेम्प्ट होता. राईट कॉर्नर राईट इन, लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन, सेंटर झोन 3 चाकले आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे बोनसचा अटेम्प्ट बघायचा आहे आणि बोनस. सुंदर स्टार्ट पुनश्च यज्ञेश
4-4 समान स्थितीमध्ये संघ आहे, परंतु हा कबड्डी आहे. क्षणाक्षणामध्ये बदलणारा खेळ म्हणजे कबड्डी. आणि इथे मात्र पूर्ण कोर्ट कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट कॉर्नरला पाय लावून गडी टिपण्याचा प्रयत्न होता. 2 चेन या ठिकाणी अवेलेबल आहे. आपण बघू शकताय बोनस नाही मिळणार आणि इथे चुकी झालंय राईट कॉर्नर कडनं. आणखीन एक यशस्वी अशी चढाई. 1 पॉइंट नंबर 7 ऑफ कोर्ट जातील यशस्वी रेडर, ज्यांनी खऱ्या अर्थ आपण बघताय मायकोवती वॉरियर संघामध्ये पॉइंटचा एक चांगला स्टार्ट दिलाय असा यशस्वी रेडर. चॅलेंजर माहीमच्या कोर्टवरती दाखल झालाय. नंबर 3 मिस्टर बिंदेश पूर्णतः रीड करतोय. ओपनिंग टीमच्या कोर्टवरती हात लावून गडी टिपण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मिड लाईन जवळ जाताना एम्प्टी रेड. तेजस ज्यांनी खऱ्या अर्थाने 4 पॉइंट कमावले होते एकाच. आणखीन एक पॉइंट आपल्या नावावरती नोंदवताना एक ड्रीम स्टार्ट दिलाय. बघूया विंदेश आपल्या संघामध्ये जान फुकण्याचं काम करेल का, कारण फक्त 2 खेळाडू त्यांच्या कोर्टवरती आहेत. आणि इथून जर बिंदेशने पॉइंट जर आणला तर खऱ्या अर्थाने जे थोडंसं टेन्शन आहे ऑल आउटचं ते पुढे नेता येईल. बघूया. आणि इथे मिस्टर विंदेश सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी असेल या वेळेला आणि परिस्यूट करण्याचा प्रयत्न तेजस यांचा. 1 वर्सेस 2 ची लढाई आहे. सुंदर पदाला लिहिते. 2 कोपरे आपल्याला बघायला मिळतात. सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इथे मात्र आपण बघतायत टॅकल केलं जाईल का नाही. आणि इथे होतोय मैकावती वॉरियर्स ऑल आउट. एसटीचे तो रोक के बता शेखावत. आपण बघताय 10-4 6 गुणांची आघाडी आहे. ऑल आउट केलं गेलंय. मैकावती वॉरियर संघाला कमबॅकिंग करतील का. फर्स्ट एड कुणाकडे आहे बघूया. यशस्वी रेडर युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कबड्डीचा आवाज, उत्साह, ऊर्जा यांचे एक सुंदर तालमेल. बोनसचा टीम बघूया यशस्वी झालाय का. आणि बोनस नंबर 30 यशस्वी झाल्यात. मिस्टर यज्ञेश सेंटर झोन कडे आपली सर्व्हिस व्हॅलिड केले. 1 वर्सेस 7 ची लढाई आहे. संपूर्ण कोर्ट आपण बघतायत मैकावती वॉरियर संघाचा अवेलेबल आहे. बघूया यज्ञेश लेफ्ट टू राईटचा पूर्ण कव्हर करताना. यज्ञेश या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये पुनश्च आपल्या स्वगृही परतताना. मागचे एक यशस्वी प्रेट ज्यांनी बोनस घेतलेली आहे तोच. आणि इथे पुश केलं गेलंय. बोनस घेतला होता परंतु त्यांना जावं लागेल ऑफकट. जबरदस्त पुशिंग बघायला मिळते. फोर्स पूर्णतः आहे, ताकद लावली गेली आणि एक यशस्वी रेडरला मात्र पाठवलंय ऑफकोर्ट. तेजस ज्याने एक ड्रीम स्टार्ट दिलाय तो म्हणजे चॅलेंजर माहीम संघाला. तो संघाचा तारणहार तेजस मिडलाईन वरती थोडंसं टाइम स्पेंड करताना. बघूया विंदेश येतोय. गरज आहे इथे पॉइंटची, गरज आहे कमबॅकिंगची, गरज आहे आपल्या संघाला उत्साह देण्याची आणि त्यासाठी प्रयत्न आहे. आणि आला एक पॉइंट. अतिशय सुंदर. स्कोर बोर्ड कडे आपण बघितलं 11-7 4 गुणांची आघाडी अजूनही आहे. डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. कौशल्यपणाला लावावं लागेल इथे. पॉइंट घेणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आपण बघतायत पॅकिक स्पॉर्किन किकचा टीम इथे बघायला मिळत होता नंबर 2 कडनं. पुन्हा टच आणि इथे दावा करतायत आणि 1 गुण. खेळ म्हटल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची स्थिरता, तुमची सत्यता, तुमचं पूर्णतः उदारता, बलिदान, त्याग याची भरपूर गरज असते आणि एक युनिटी तुम्हाला निर्माण करावी लागते, तेव्हा विजयश्री तुम्हाला मिळतो. 1 गुणाची कमाई झालंय. जबरदस्त मॅच. मिस्टर तेजस
आज जो खेळाडू ज्याने 4 पॉइंट आणले होते पहिल्याच रेडमध्ये आणि आपला दरारा दहशत वचक काय असते ती दाखवून दिली या खेळाडूनं, तो तेजस प्रयत्न करतोय. आपण बघताय तेजस चॅलेंजर माहीम या संघाचा, ते मात्र अतिशय सुंदर बोनस पॉइंट. मयूर सर मात्र या ठिकाणी सूचना करताना कार्ड दाखवलं जाईल, ग्रीन कार्ड वॉन केलं गेलंय, आपण बघू शकाल. 2 नंबर. डिसिप्लिन भरपूर महत्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की डिसिप्लिनमध्ये जर एखादा झाडू राहिला तर दुनियाची कचरा साफ करतो, परंतु तो डिसिप्लिन त्याचा चुकला तर तो कचरा होऊन जातो. म्हणून गरज आहे डिसिप्लिन महत्वाचा. इथे आपण बघतायत बिंदेश, ओ हो चांगली टफ फाईट. ओ चांगला टेम या वेळेला आपण बघतायत. 8-13, 13-8. अजय या ठिकाणी दाखल होतोय मैकावती वॉरियरच्या कोर्टवरती. उंचपुर असा खेळाडू, ताकदवर खेळाडू, टॅकल केलंय, डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय आणि इथे मात्र अजयला जावं लागेल ऑफकोर्ट. सुंदर टॅकल, उत्कृष्ट टॅकल. पिपाण्या वाजतायत, जल्लोष बघायला मिळतोय आणि फक्त तुम्हाला ते बघायला मिळेल माहीम मित्रमंडळ आयोजित देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या या सुंदर नियोजनामध्ये. आणखीन एक गुण, वार पलटवार सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. प्रणय दाखल झालाय नंबर 2. अतिशय उत्कृष्ट असा प्रणय. या वेळेला मात्र मिडलाईनला सेंटर झोन कडे लात मारून गडी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न आहे प्रणय यांचा. चांगला प्रयत्न, टॅकल केलं जाईल का? नाही, आणि सुपर रेड. फर्स्ट टाइम आउट. हाफ टाइम. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळेल. माहीम बुल्स विपक्ष युवा माहीम. हा पहिला कॉल आहे तुमच्यासाठी. पुनश्च मी अनाउन्समेंट करतोय, माहीम बुल्स विपक्ष युवा माहीम. आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे. थँक्यू डिसे. बोनस मार्किंग करून घ्यायचे, बोनस मार्किंग करून घ्या. सुंदर मॅच. हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य वाढलं जाते मैदानाच्या आतमध्ये. नेहमी म्हटलं जातंय की साधू जगतो आपल्या तपावर, गारुडी जगतो आपल्या सापावर, व्यापारी जगतो आपल्या मापावर, नोकरदार जगतो आपल्या पगारावर, शेतकरी जगतो आपल्या कष्टावर आणि खेळाडू जगत असतो आपल्या अप्रतिम कौशल्यावरती. आणि तेच कौशल्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. जबरदस्त टफ फाईट. एस टी जे तर आपण बघतोय
चॅलेंजर माहीम 16 गुण आणि महिकाबती वॉरियर्स 6 गुणांची आघाडी आहे. सेकंड हाफमध्ये आपण बघतायत आमचे सर्व जाणकार क्रीडा तज्ज्ञ आहेत, त्यांनाही उत्सुकता आहे कोण किती आघाडी आहे. त्या पद्धतीने आपल्या माइंडमध्ये गेम चालत असतो की कोण कशा पद्धतीने पुढे जाईल. 6 गुणाची आघाडी आहे. सेकंड हाफमध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल बघत राहा आपण. माहीम मित्रमंडळ देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून 2025चा कबड्डीचा थरार. अतिशय सुंदर मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि दुसरा पुकार माहीम बुल्स विपक्ष युवा माहीम. आपण तयार राहायचा नेक्स्ट मॅच साठी. थोडासा प्रेशर मध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय महिकावती वॉरियर्स, परंतु कबड्डी आहे, क्षणोक्षणाला बदलणारा खेळ आहे. हे गणित मात्र कशा पद्धतीने अंतिम क्षणापर्यंत पोहोचेल यासाठी सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. नेहमी म्हटलं जातं की आयुष्य काही क्षणाचं असतं, आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित असंच सोडवायचं असतं. हे गणित सोडवलं जाईल का बघूया मॅच मध्ये. 6 गुणाची आघाडी असताना महिकावती वॉरियर संघ पलटवार करेल का सेकंड हाफ मध्ये, हा प्रश्न पडलाय सर्वांना. उत्तर मिळेल लाईव्ह ऍक्शन मध्ये. इथे रेडर तयार होत आहे, 2 चेन अवेलेबल आहेत. सेंटर झोन पूर्णतः रिकामा दिसतोय. बघूया प्रयत्न असेल यावेळेला. एक उंच पुराचा रेडर बॅलन्सिंग रेड मारतोय तेजस. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत पूर्णतः कोड कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुनश्च जात आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये 2 चेन अवेलेबल आहेत. सोगृही परतताना तेजस. आता मात्र आपण बघतायत मिस्टर विंदेश. हा खेळाडूकडे क्षमता आहे की पलटवार करू शकतोय. बघूया फुल हाऊस आहेत. राईट कॉर्नर राईट इन, राईट कव्हर, लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन, लेफ्ट कव्हर सेंटर झोन आणि ते दाबा केला जातोय. 1 पॉइंट तेजस. हा जल्लोष आहे माहीम मित्रमंडळ आयोजित देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून कबड्डी ग्रामीण खेळाडूंना एक भव्य दिव्य व्यासपीठ. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यज्ञेश सुंदर फुटवर्क, सेंटर झोनला लात मारून गडी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. किकचा टीम होता मिस्टर यज्ञेश. बघूया यशस्वी रेडर विंदेश सातत्याने पॉइंट आणण्याचं काम. बघूया खूप फॅन्स फॉलोअर बघायला मिळत आहेत त्यांचे. बोनस पॉइंट. थर्ड रेट डू और डाय, करो या मरो की स्थिती. बघूया खेळाडू मागच्या वेळेला यशस्वी झाले होते मिस्टर प्रणय. चांगली किकचा अटेम्प्ट प्रणयकडनं बघायला मिळतोय. आणि इथे मात्र डबल थाय होल्ड. आणखीन 1 पॉइंट. उत्कृष्ट मॅच. सेकंड हाफ नंतर थोडस मॅच मध्ये आपण बघतायत. आणि आणखीन 1 पॉइंट. 6 गुणांची आघाडी असताना आता पॉइंट टेबल 16-14, 14-16. टेन्शन आता दोन्ही संघाकडे आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. जबरदस्त मॅच. 2 गुणांची आघाडी आहे अजूनही चॅलेंजर माहीम संघाकडे, परंतु जो पलटवार झालाय सेकंड हाफ मध्ये त्याला तोड नाही आहे. बोनस पॉइंट. फर्स्ट टाइम आउट माहीम. आता जर आपण पॉइंट टेबल कडे बघितलं 17-14, 14-17, 3 गुणांची आघाडी आहे त्यांच्याकडे, म्हणजेच चॅलेंजर माहीम कडे. जबरदस्त मैच. फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम भी सफर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें, नजरों से मंजिल तुमको हटाना नहीं. आणि नजर मंजिलकडे म्हणजेच विजयाकडे ठेवायची आहे दोन्ही संघाने. टाइम आउट असेल त्यावेळेला राखीव खेळाडून यायचं नाही, हा पंचांचा सूचना आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
1/4 आणि इथे विपुल थोडीशी करतायत घाई. आणखीन एक पॉइंट मॅच दुहेरी वळणावरती बघायला मिळत आहे. चांगला टेम आपल्याला बघायला मिळतोय. राईट लेफ्ट इन मध्ये बोनसचा टेम आपण बघू शकाल. बोनस चांगलं टेक्निक. विंदेश 1 वर्सेस 3 सुपर. आणि इथे बॅकअप आलेला नाहीये. 18-16 16-18 2 गुणांची अजूनही आघाडी चॅलेंजर माहीम संघाकडे आपल्याला बघायला मिळत आहे. ओ माय गॉड. आणि इथे आपण बघतायत बोनस +2 3 गुणांची आघाडी. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर. अतिशय सुंदर पलटवार. आणि इथे ओ रेडर आउट. आपण बघतायत थोडस नियंत्रण मिळवलं होतं या ठिकाणी आणि ती घाई झाले. ओहो आणखीन एका गुणाची कमाई. आता पॉइंट टेबल 23-16 16-23. चॅलेंजर माहीम 23 आणि महिकावती वॉरियर्स 16. बघूया या ठिकाणी. आणि इथे जबरदस्त मॅच. अतिशय सुंदर मॅच आपण बघतोय. अठरा 23 5 गुणांची अजूनही आघाडी आहे. सर्वांच्या नजरा मात्र या मॅच कडे आहेत, यज्ञेश कडे आहेत आणि डिफेंडर्स आहेत महिकावती वॉरियर्स. 2 चेन अवेलेबल आहेत. मिडलाईन जवळ जाताना यश आहे कामामध्ये. यश हवा यशला. बघूया 5 वर्सेस 1 अशी लढाई. 5 डिफेंडर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. चॅलेंजर माहीम आणि पंत सांगताय शेवटची 4 मिनिटे. शेवटची 4 मिनिटांमध्ये काय होईल. जबरदस्त मॅच. इथे मात्र पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. सकारात्मक ऊर्जा ची भरपूर गरजेची असते जीवनामध्ये. बघूया ते पण बघतायत महिकावती वॉरियर्स चॅलेंजर माहीम मधलं द्वंद्व. यश इथून मात्र यश पुनश तयार होतोय चॅलेंजर माहीमच्या कोर्टवरती. आणि इथे डबल थाय होल्ड. सुंदर अप्रतिम टॅकल. डू और डाय सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी. इथे थोडीशी घाई झाली कारण डू और डाय रेड होती. तेजस युवा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. संघाची जिम्मेदारी तेजस कडे. महिकावती वॉरियर संघाचा ची मोठी जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेऊन चॅलेंजर माहीमच्या कोर्टवर. आणि बोनस +1. बोनस +1. जबरदस्त एंटरटेनमेंट. मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त मॅच. आपण बघतोय मिडलाईन जवळ थोडस टाइम स्पेंड करताना 5 गुणांची अजूनही आघाडी आहे. शेवटची 2 मिनिटे. सेकंड टाइम आउट सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय चॅलेंजर माहीम संघाचा शेवटची 2 मिनिटे. काय होईल. 5 गुणांची आघाडी आहे. त्याला ब्रेक केलं जाईल का बघूया. त्यानंतर
तर आपण बघतोय शेवटची 2 मिनिटे, 5 गुणांची आघाडी. 25-20 टाइम आउट ओव्हर. तेजस तयार होताना यावेळेला आपण बघतायत बोनसचा अटेम्प्ट करतायत सेंटर झोन मध्ये तेजस. मिस्टर विपुल, आपण बघतायत विपुल या ठिकाणी दाखल झालाय. मैकावती वॉरियर संघाच्या कोर्टवरती अनुभवविषयक खेळाडू आहेत. मिस्टर विपुल शेवटचं मिनिट आणि यावेळेला आपण बघतायत अतिशय सुंदर विंदेशनं मात्र प्रभावित केलंय आणि इथे लॉबीच्या बाहेर विपुल डू ऑर डाय. इथे आत लावून गडी टिपण्याचा प्रयत्न. आणखीन 2 गुणाची कमाई. रितेश ओहो बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई. 24-28. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपल्या संघाला घेऊन तयार राहायचं आहे. माहीम युवा माहीम आणि माहीम बुल्स तयार राहायचं आहे. कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड करायचं नाही आहे. विनंती असेल दोन्ही संघनायक आपण तयारीमध्ये राहायचं. आणि या ठिकाणी विजयश्री संपादन करताय चॅलेंजर माहीम हडलक महिकावती वॉरियर्स. 4 गुणांनी विजयी होतोय. या सामन्याला सुरुवात होतोय. पटापट जरा लाईन दोरी आखून घ्यायची. चला माहीम बुल्स आणि युवा माहीम. नेक्स्ट मॅच